ॲक्च्युली PCOS ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणतो, तसंच थायरॉईड ज्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम असे 2 प्रकार असतात आणि त्यासोबत वजन वाढणं ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो. ह्या तिन्ही गोष्टी जर बघायला गेलं तर आपण यांना लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो. म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये जे काही पाश्चात्तीकरण झालेलं आहे, वेस्टर्नायझेशन झालेलं आहे, याच्यामध्ये मग आपली बदलत चाललेल्या आहार विहाराच्या पद्धती, वेळी अवेळी जेवणं, जंक फूड, फास्ट फूड, हॉटेलिंग यांचं प्रमाण, या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन हे सर्व लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपल्याला पुढे भविष्यामध्ये भोगावे लागतात. याच्यामध्ये कॉमनली स्त्रियांच्यामध्ये PCOD किंवा PCOS याचं आजकाल वाढत चाललेलं प्रमाण आहे आणि याच्यामुळे काय होतं तर एकतर ओव्ह्युलेशन याच्यावरती डायरेक्ट इफेक्ट होतो. म्हणजे जे अंड मॅच्युअर व्हायला पाहिजे, वेळी ते रप्चर व्हायला पाहिजे, ज्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो, हे हॅम्पर्ड होतं. त्याचसोबत PCOD किंवा PCOSमध्ये एक प्रामुख्याने लक्षण दिसतं ते म्हणजे इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल आणि म्हणजे याच्यामध्ये मासिक पाळी जी असते ती अनियमित होते. भविष्यामध्ये BPचा त्रास होऊ शकतो. प्रेग्नन्सीमध्ये जो हायपरटेन्शन होतं त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स बाळाला आणि तिला होऊ शकतात. आयुर्वेदामध्ये मग आम्हाला त्यांच्यामध्ये लाईफस्टाईल त्यांची सुधारण्यासाठी त्यांना आपल्याला गाईड करावं लागतं. कर्माद्वारे आपण याच्यामधला समतोल खूप छान पद्धतीने राखू शकतो.